नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र किशोर बनसोडे. तर आत्ता आपण माथेरानच्या जंगलामध्ये नाईट हायकिंगसाठी आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता, आत्ताच आपल्याला एक रोड क्रॉस करताना एक साप दिसला होता. तर ह्याला मराठीमध्ये हरिणटोळ व इंग्लिशमध्ये ग्रीन वाईन स्नेक म्हणलं जातं. तर ह्याची ओळख म्हणजे तोंड हे बाणासारखं असतं आणि पूर्ण बॉडी ही हिरव्या रंगाची असते आणि थोडीशी तोंड हे टोकदार देखील असतं त्याचं. आणि शेपटी ही निमुळती व टोकदार असते, जेणेकरून ह्याला झाडावरती चढण्यात लटकण्यात थोडासा सहारा होतो. आणि ह्याची लांबी जर तुम्ही बघायला गेलं तर 2.5-3 फूट, नाही तर 5.5 फुटापर्यंत हा साप वाढतो. तर ह्याचं मुख्य भोजन म्हणजे जंगली पाली, सरडे किंवा पक्ष्यांचे पिल्लं खाऊन तो त्याची उपजीविका भागवतो. तर ती दिसायला किती सुंदर असा साप आहे. तर हा निम्न विषारी जातीचा साप आहे. तर असे सापाची बाईट जर आपल्याला झाली तर आपल्याला जास्त इफेक्ट काय होत नाही. वॉमिटिंग वगैरे होऊ शकते, सर्दी खोकला ताप येऊ शकतो. पण 3 वर्षाखालील मुलांना जर हा साप चावला तर त्यांचे दगावण्याचे चान्सेस हे जास्त असतात, कारण की त्यांची इम्युनिटी पॉवर ही खूप कमी असते. त्याला आपण जास्त त्रास न देता लगेच त्याच्या निसर्गात मुक्त करून टाकणार आहोत. धन्यवाद.